नमस्कार. मराठीमध्ये अगदी स्पष्ट आणि अचूक लिहायचं असेल तर शुद्ध लेखन हे आलंच पाहिजे. आजच्या या सादरीकरणात आपण शुद्ध लेखनाचे नियम इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की लिहितानाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. चला तर मग सुरुवात करूया. बरं, सुरुवातच करूया एका जबरदस्त उदाहरणाने. स्क्रीनवर हे दोन शब्द दिसतायत ना, दिन आणि दिन. बघा, फक्त एका वेलांटीचा फरक आहे, पण अर्थामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडतो. एका दिनचा अर्थ आहे दिवस, तर दुसऱ्या दिनचा अर्थ होतो गरीब. कमाल आहे ना? आणि म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो की एवढंसं एक चिन्ह इतका मोठा बदल कसा काय घडवू शकतं. याच प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण शुद्ध लेखनाचे काही अत्यंत महत्वाचे नियम समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी शुद्ध लेखन म्हणजे नेमकं काय आणि आपल्या लिखाणासाठी ते इतकं महत्त्वाचं का आहे हे आपण जाणून घेऊया. शुद्ध लेखनाची व्याख्या तशी खूप सोपी आहे. म्हणजे योग्य अक्षरं, मात्रा, जोडाक्षरं आणि विरामचिन्हे वापरून कोणताही शब्द अचूक लिहिणे यालाच शुद्ध लेखन म्हणतात. खरं तर आपल्या प्रभावी लेखनाचा हा पायाच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण शुद्ध लेखन इतकं महत्वाचं का असा प्रश्न पडला असेल तर ऐका. यामुळे आपल्या भाषेची अचूकता टिकून राहते. आपले लिखाण अधिक आकर्षक आणि समजायला एकदम सोपं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थाचा होणारा गोंधळ टळतो. आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर याची खूप मोठी मदत होते. ठीक आहे, आता थोडं पुढे जाऊया आणि पाहूया की हे सगळं तयार कसं होतं. आता आपण बोलणार आहोत मराठी लिपीच्या दोन मूलभूत घटकांबद्दल, स्वर आणि व्यंजनं. आपण जो काही प्रत्येक शब्द लिहितो ना, तो खरं तर स्वर आणि व्यंजनांनीच बनलेला असतो. त्यामुळे अचूक लेखनाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे या दोन मूलभूत घटकांचा योग्य वापर कसा करायचा हे शिकणं. इथे काही उदाहरणं दिली आहेत बघा. जसे की दिवस लिहिताना आपण ई या ऱ्हस्वस्वराचा वापर करतो. तसंच गणपती या शब्दात न नाही तर ळ येतो. आणि शाळा शब्दात ल ऐवजी ळ या विशिष्ट व्यंजनाचा वापर करणं किती गरजेचं आहे. हे छोटे वाटणारे तपशील खूप महत्त्वाचे आहेत. आता सगळ्यात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? हे मूलभूत घटक एकत्र कसे येतात. ह्या विभागात आपण मराठी लेखनाला दिशा देणाऱ्या काही मुख्य आणि महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेऊया. मराठी लेखन प्रणालीच्या अगदी केंद्रस्थानी आहेत मात्रा. आता मात्रा म्हणजे काय? तर स्वरांची चिन्ह. ही चिन्ह व्यंजनांना लागतात आणि शब्दांना एक विशिष्ट आकार आणि अर्थ देतात. आणि हा तक्ता बघा, किती सुंदरपणे सगळं स्पष्ट होतंय. प्रत्येक मात्रा ही एका विशिष्ट स्वराशी जोडलेली आहे. जसं राममध्ये आसाठी आपण काना वापरतो, किताबमध्ये ई साठी पहिली वेलांटी आणि दीपमध्ये ई साठी दुसरी वेलांटी. हा तक्ता मात्रांचा वापर अगदी सोपा करून टाकतो. हाच मुद्दा आणखी चांगला समजून घेण्यासाठी हे उदाहरण पाहूया. कुल आणि कुल. इथे फरक आहे तो फक्त ऱ्हस्व आणि दीर्घ उकाराचा. पण या एका छोट्या बदलामुळे शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. कुल म्हणजे कुटुंब किंवा एकूण, तर कुल हा इंग्रजीतून आलेला शब्द आहे ज्याचा अर्थ आहे थंड. आता जरा जोडाक्षरांबद्दल बोलूया. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजनं एकत्र येतात तेव्हा जोडाक्षर तयार होतं. उदाहरणार्थ आपण क घेतला आणि त्यात श जोडला की तयार होतो क्ष. जसं की क्षेत्र या शब्दात आपण वापरतो. मराठीमध्ये दोन प्रकारचे नाकातून येणारे ध्वनी आहेत. एक म्हणजे अनुस्वार, म्हणजे आपलं साधं टिंब, जे संगणक सारख्या शब्दांमध्ये व्यंजनावर येतं. आणि दुसरा आहे अनुनासिक, म्हणजे चंद्रबिंदू, जो हसणे सारख्या शब्दांमध्ये स्वराचा नाकातून होणारा उच्चार दाखवतो. हा खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे बरं का. चला, आता नियम तर बरेचसे स्पष्ट झाले आहेत, पण त्यांचं प्रत्यक्ष लिखाणात उपयोजन कसं करायचं, तर आता आपण काही सामान्य चुका पाहूया आणि त्या कशा सुधारायच्या हेही जाणून घेऊया. ही एक खूप सामान्य चूक आहे, परीक्षा या शब्दाची. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, र ला नेहमी दुसरी वेलांटी असते. त्यामुळे बरोबर शब्द आहे परीक्षा. आणखी एक उदाहरण पाहूया. माणूस लिहिताना अनेकदा ण ला पहिला उकार दिला जातो, पण तो चुकीचा आहे. ण ला दुसरा उकार असतो. अशा छोट्या चुका टाळल्यानं की आपलं लिखाण आपोआप प्रभावी व्हायला लागतं. आता लेखनाच्या काही इतर व्यावहारिक गोष्टी पण महत्वाच्या आहेत, जसं की
इंग्रजी किंवा इतर भाषांमधून आलेले शब्द ते त्यांच्या उच्चारानुसारच लिहावेत. उदाहरणार्थ बँक, बस किंवा ट्रेन. त्याचबरोबर वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम, कुठे थोडं थांबायचं असेल तेथे स्वल्पविराम आणि प्रश्न विचारल्यावर प्रश्नचिन्हाचा वापर करायला कधीही विसरू नका. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सगळं ज्ञान आपल्या सवयीचं कसं बनवायचं. या शेवटच्या विभागात आपण शुद्ध लेखनात सुधारणा करण्यासाठी काही सोप्या, कृतिशील टिप्स पाहणार आहोत. शुद्ध लेखन सुधारण्यासाठी या 5 सोप्या पायऱ्या खूप मदत करतील. पहिली, दररोज काहीतरी वाचा. दुसरी, कुठेही अडलात तर शब्दकोश वापरा. तिसरी, नियमित लिहिण्याचा सराव करा. चौथी, आपल्या शिक्षकांचं किंवा जाणकारांचं मार्गदर्शन घ्या. आणि पाचवी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपल्या चुकांमधून शिका. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. मराठी शुद्धलेखन म्हणजे केवळ काही नियम नाहीत, तर ते आपल्या भाषेचं सौंदर्य आहे. एकदा का हे नियम समजून घेतले की आपलं लेखन अधिक स्पष्ट, अचूक आणि नक्कीच प्रभावी बनतं. तर मग आज आपण जे काही शिकलो त्यानंतर असा कोणता शब्द आहे जो आता पूर्ण आत्मविश्वासाने लिहिला जाईल असं वाटतंय? जरा विचार करा आणि आपलं लेखन आणखी सुंदर बनवा.